तर मुसळधार पाऊस सध्या कोसळतोय, त्यामुळे रस्ते वाहतूक सुद्धा मंदावली आहे। दादर स्थानकामधल्या रेल्वे रुळांवरती आता पाणी साचायला सुरुवात झाली आहे। लोकल सेवा सध्या 15 ते 20 मिनिटे उशिराने सुरू आहे। पाऊस जर असाच सुरू राहिला तर रेल्वे सुद्धा विस्कळीत होण्याची दाट शक्यता आहे। आणि इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राजू सोनावणे यांनी। सुरू आहे आणि याच पावसामुळे मुंबईच्या अनेक भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात केलेली आहे। रस्त्यासोबत आता पाहतोय का रेल्वे ट्रॅकवरती सुद्धा काही प्रमाणामध्ये जे आहे ते पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। दादर स्थानकावरती उभे आहोत आणि या ठिकाणी पाहतोय का ट्रॅकवरती पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। खरं तर अनेक तासांपासून मुसळधार पाऊस आहे आणि त्यामुळे सखल भागामध्ये पाणी साठतंय। आता जरी आपण पाहिलं तर 15 ते 20 मिनिटं जे आहे त्या गाड्या उशिरा आहेत। मात्र पाऊस असाच मुसळधार सुरू राहिला तर साहजिकच आहे पाण्याची पातळी जी आहे ती वाढण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे रेल्वे ट्रॅकवरील सुद्धा पाणी वाढू शकतं। त्यामुळे रेल्वे वाहतूक सुद्धा काही प्रमाणात विस्कळीत होण्याची चिन्ह जे आहेत ते दिसताना आपल्याला पाहायला मिळतात। जोरदार पाऊस जे आहे ते सुरू आहे। आपण पाहतोय का कोकण असेल, मुंबई असेल ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती पाऊस पडण्याचा अलर्ट जो आहे तो हवामान खात्याकडनं दिलेला आहे आणि त्यामुळे आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय। त्यामुळे काही प्रमाणामध्ये रस्ते वाहतूक जी आहे ती कोलमडलेली आहे। रेल्वे अजून जे आहे ते उशीर धावत आहे। मात्र जर पाऊस असा सुरू राहिला तर रेल्वे वाहतूक सुद्धा कोलमडण्याची जी आहे ती शक्यता वर्तवून येते। आज आठवड्याचा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवशी चाकरमान्यांचे हाल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन सचिन शिंदे, राजू सोनावणे, एबीपी माझा, मुंबई। तर याच